जयंत पाटील सराईत दरोडेखोर, पुरावे ठेवत नाही अशी टीका पडळकरांनी केली आहे। सांगली जिल्हा बँकेच्या भ्रष्टाचारातील सर्वेसर्वा जयंत पाटीलच असा आरोपही पडळकरांनी केला आहे। एखाद्याची बालबुद्धी असते, भुंकणाऱ्यांना भुंकू द्यावं असं जयंत पाटील यांनी पलटवार केला आहे। हा एखादा सराईत दरोडेखोराला लाजवेल अशा पद्धतीचा हा दरोडेखोर आहे। एखादा दरोडे काय काय टोळ्या आहेत बघा, मध्य प्रदेशच्या तिकडच्या इकडे आपल्याला चोऱ्या करायला येतात आणि ते पुरावाच ठेवत नाही। हा जयंत पाटील त्यातली अवलाद आहे, पुरावाच काय ठेवत नाही आणि असं बोलतो गोड 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 गोड, दिसायला जरा स्मार्ट असल्यामुळं आणि तू कुठं फॉरेनला शिकून आलाय, फॉरेन रिटर्न अमुक तमुक हे जरा वातावरण तयार केलंय। हा बोलताना ह्याच्या तोंडातनं साखर पडते का काय, कारखान्यानं पडते तशी, असा हा बोलतो। परंतु तसा तो नाही आहे। या भ्रष्टाचाराचं मूळ हा जयंत पाटील आहे आणि त्यामुळे इकडं पाया पडत फिरतो अंधारात। ठीक आहे, त्याच्यावर मी काय बोलत नाही, त्याने मला काय फरक पडत नाही। सरकार मंत्र्यांकडे चौकशीची पण मागणी केली आहे, पटलावर हा सगळा विषय आहे। नाही, चौकशी होईल ना, करू दे ना। चौकशीला कोणी घाबरतोय का? काय तुम्हाला कुठेतरी अडकवण्याचा हा सगळा प्रयत्न आहे, सरकारकडून दबाव नाही होत, तसं काय होत नाही। आता एखाद्याची बालबुद्धी असते, विचारत असतो। एखाद्याने भुंकायचंच ठरवलं असेल तर तो भुंकत राहिला तर त्याकडे बघितलंच पाहिजे असं नाही आहे। आपण आपल्या चालीनं चालायचं असतं, भुंकणारे असे अनेक असतात।